अरे बा, अरे आता आता पळ, आता कुठे पळायचे पळ. हो 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 ओ जावय बापू, आज दिवसभर काय कुत्र्या बरोबरच खेळणार आहे? हो मामी हो. कुत्रा नका बोलू, बबडी नाव आहे ना त्याचं. काय गे बघितलंस प्रिया? असं होतंय आता बघ ना. आणला तेव्हा हा कशाला या घरात, हा ह्याला नको, ह्याला घेऊन जा बाहेर. आणि आता कुत्रा म्हणलं तर त्रास होतोय का माणसाला? बबडीचा 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 जा 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 जा. अरे परत टाक. ओ बबडी बबडी, इकडे इकडे इकडे. अरे मी याला अरे पहिल्यांदाच आलास, एवढा जीव नको काढूस. अगं माझी सोंटडी, माझी बुंगड कोणती माझी. अगं प्रिया, काय प्राण्यांचं असंच असतं ग. बघ ना ग. एकदा लळा लागला ना का मग तो लागतोच. माझी पिल्लू बस स्टॉपवर उभी होते एकदा, एवढीच होता ना पिल्लू, पायाजवळ घुटमळत होता. भूक लागली होती ग, म्हणून बिस्किट पुढं केलं. जगाला असं वाटलंच नव्हतं, 1-2 शेड्यूल मध्ये जाईल असं वाटत होता. माझी गोंडी खरंच ग बाय, काय ग चिवट चिवट. धरून राहिला एकदम. काय ग, तुला सांगते, आमच्या समोरची ती तामणकर बाई आहे ना, मॅड ह्याच्यासाठी. हो? मॅड मॅड बघितलं काय बघितलं? तामणकरणीचं नाव काढलं, आवाज बघ कसा बदलला तो. ये बबडी, ती बघ तामणकरीन आली बघ. अरे ये, ये. नाही आले बबडी. लब्बाड. इकडे ये. माझी गुंडी. नाही बाबू, दत्तू आहे आपला, दत्तू आहे. मामी, मामी त्रास देते. काय त्रास देत? दत्त्याचा आणि त्याचं पटत नाही ना. तुला सांगते काहीतरी खोडा काढत असेल हा. नाही. बबडी आता इथेच राहणार. वाय ये. इथेच राहणार म्हणे. आणि करणार कोण त्याचं? माणसाच्या बाळांपेक्षा जास्त सांभाळायला लागतं, माहितीये ना. हा मग ठीक आहे, मी करेन त्याचं, मी घेतो त्याची जबाबदारी. हो का? हो ना बबडी, बघ हो बोलते हो. बबडी भूक लागली, भूक लागली. जा त्याला खायला घेऊन ये जा काहीतरी. जबाबदारी घेतलीस ना, जा खायला घाल आता. जा. एवढं शब्दात पकडशील. मी घेऊन येतो, चल. ए बा, नको नको नको, मी जाते, मी करते काय. नाही, मी जाते काय. अगं नको, तो पसारा करल. ओय बाप, चल चल. अग माझी गोंडी गती, माझी माझी गुंडडा. शुला आली. चला चला, कुठं करणार? इथे नाही. कुठे शिकवलं कुठं आहे? बाथरूम कुठं आहे? आतमध्ये आहे. चल आतमध्ये. हा चला चला. मारत जाऊ नकोस ग. नाही ग, यांना शिकवायला लागतं, नाही तर घरभर निस्ता पसारा करतात. हो. बरं, हा लवकर शिकला. यो दत्तू 4 वर्षाचा होईपर्यंत गाद्या ओल्या करत होता. आता नाही ना रे. पण प्रिया, काय पण बोल, हा बबडी घरात आल्यापासून ना एकदम भारी वाटतं. हो ना. ते काय बोलतात ना, ॲनिमल थेरपी वगैरे, त्याच्याशी खेळलं ना की असं रिलॅक्स वाटतं, माहिती आहे एकदम. ए पम्या! ए पम्या! ए पम्या! ए पम्या! मामा मामा ए पम्या! ए भाता माझा भाता मामा माझा मामा भाता कशाला आला मामा, कशाला आला हे मामा कसा आलास? कसा आलो? हा आयला. ए ए पम्या, असा आलो. भाता मामा माझा मामा. नमस्कार. सुन बाई सुन. किती वेळा सांगितलंय, बाई माणसानं कोणी समोर येऊ दे, वाकायचं नाही, अजिबात नाही वाकायचा. बसा ना. बस. अरे वा, पत्र्याची खुर्ची बदलली वाटतं. हो. वा वा वा. अरे सोबत आणली ती, कुठे गेली? कोण आणली? शिवाली आली होती ना. शिवाली. तिचं काय आहे, ती लिफ्ट बघितलं ना की ती कावरी वावरी होते, ती वर खाली जाते ना, त्याच्याबरोबर खेळत बसली असेल. ए शिवाली बेटा, शिवाली बेटा, हा ये घरात. आली हो. अरे हो वहिनी ये तू. ना घाटातून आलीस वाटतं डायरेक्ट. पमे दादा, चॉकलेट दे. चॉकलेट नाही आहे आता. 50 रुपये दे. अरे बापरे, 50 रुपयाची लहान मुलगी आज. वहिनी तू पण दे 50 रुपये. दिले ना आता दादांनी. हा दोघांचे आहेत. कंजूसच आहेस. किती झाले? 50च झाले. ए मजा नाही. ए,
नाही मामा म्हटलं असे अचानक कसे काय आलात तुम्ही? मी अचानकच येतो. अचानक येतो, अचानक जातो, मग परत अचानक येतो, मग अचानक गायबच होतो. माझा सगळा ऋतू नसतो. मला वाटेल तो माझा ऋतू. कधी उन्हाळा, कधी पावसाळा. अय्यो तात, पावसाळा. ओ. पण आपण तर छत्री आणलीच नाही, पाऊस पडलो आणि भिजलो तर. बेटा, आता आपण घरात आहे ना, आता कसं भिजणार? अय्यो हो. या वय. मामा अरे म्हणतो आलायस इथे म्हणजे काय असं काम वगैरे होतं का? हिला दाखवायचे, आपल्या शिवालीला दाखवायचे डॉक्टरला. काय? हा मामा, हिच्या लहानपणापासून आम्ही तुला हेच सांगत होतो, हिला डॉक्टरला दाखव. बरं केलंस, एकदा काय ते डॉक्टरला दाखवून घे. नाही पम्या, अरे हिला दाखवायचे डॉक्टरला म्हणजे डॉक्टर मुलाचं स्थळ आलं हिला. या हा, हिला डॉक्टर मुलाला दाखवायचंय. बापरे, हिला स्थळ आलं? मग आता मोठी झाली शिवाली. छत्र्यांनी पाऊस ह्याच्यातली काय गोंधळते, पण मोठी झाली. थोडा गोंधळ होतो पण मोठी झाली. वा, वा, वा. ते इकडचेच आहेत. अच्छा. नवऱ्या मुलाकडली माणसं इकडचीच आहेत. मग त्यांना गावाला कशाला बोलवा? मी म्हणलं उगाच कशाला त्यांना त्रास. आम्ही येतो ना तिकडे, तुमचा भाचा तिकडेच राहतो. म्हटलं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पण होईल, आच्याला भेटणं पण होईल आणि सुनबाईला भेटणं पण होईल. इथे कार्यक्रम हा, इथं कार्यक्रम आहे. प्रिया, अगं चायची गालणी कुठं घावत नाही. ए बम्या, हा? इकडे हा. इकडे. या इथं काय करते? हा इथं काय करतोय? मी म्हणतो पम्या, ही इथं काय करते? प्रिया, हा इथं काय करतोय? हे माझ्या भाच्याचं घर आहे, मी माझ्या भाच्याच्या घरात उभा आहे. मी काय धर्मशाळेत उभी नाही, माझ्या पण भाचीचं घर आहे, मी तिथं उभी आहे. ए, काय करणार आहेस? थांब. काय करणार आहेस? लागलाम. मागं राहायचं, माझ्या अंगावर चालून यायचं ना, आधी मला सांगून ठेवते. तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा दखल ना. मला लय हौस नाही तुझ्याबरोबर बोलायची. उगाच आरडाओरडा करू नको. आवाज खाली करायचा. आवाज खाली कर. खाली नाही तर अंगावर येईन तुझा, सांगतो. थांबा. थांबा. ए शिवाली, हा दत्तू. तू आलीस ना की असं वाटतं दिवाळी सुरू झाली. मामी, 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 मामी का मारताय त्याला? तो तर मला फक्त असं म्हणतोय ना की तू आल्यावर दिवाळी आल्यासारखं वाटतं. दत्तू, चल फटाके फोडू. तुला किती वेळा सांगितलंय? तो लहान नाही आहे, मोठा झालाय तो. त्याच्या बाजूला उभा राहायचं ना अजिबात. थांब ना त्याच्यापासून. लांब कशाला? रोग लागलाय त्याला. ओ, त्याला रोग लागलाय. ए, दिवाळी आली काय? ये इकडं. अरे ये मी नाही. ये ना, दिवाळी साजरी करू इकडे. तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो. ये याला काय बोलतोय मग? एक मिनिट. काय बोलला ह्यो? ए, दिवाळी. पण सांभाळून बोलाय सांग याला. हो मामा. तू येऊन तर बघ. मला नाही बघायचंय पाऊस. नाही बघा, अरे असं कसं? हा, मी तुला उंच उडणारा पाऊस दाखवतो, तू मला सुरसुर दाखव. या काय बोलला झालं या प्रिया काय आहे? तू सोड ना, जाऊ दे. गप्पा बस. माझ्याकडे नाहीये सुरसुरी. हाय? सुरसुरी नाही ए, माझ्याकडे. पम्या, हा. याच्याकडे सुरसुर नाही. हा? मग काय टिकल्यांच्या जीवावर उड्या मारतोस? मामा, काय बोललास? काय बोलू? वरांकडे काय सुरसुऱ्या मागतोस? अ. तुला अनारसा दाखवू? अनारसा दाखवू काय? काय वाटेल ते बोलते. वाटेल ते बोलतो. तू बोलतोस ते चांगलं आणि आम्ही बोलतो वाटेल ते. तुझ्या बोलण्याला अजिबात तारतम्य नाही, कळलं अरे, ना? तू तर एकदम तर्कशुद्धच बोलतोय. मी त्याच्याशी बोललो ना आपण. तोंडाला लागू नकोस माझ्या आधी तोंडाला सांगते. लागू मला नको. तुला हे काढ बोलायला एकदा असं. नाही. अरे, हे काढ. हे काय आहे सारखं ऐका ना, थांबा. अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाची तू मध्ये बोल नको. लढाई करायला. हे तुला मी आता सांगतोय, बाई माणूस म्हणून मी दुर्लक्ष करतो ना, सारखं माझ्या अंगावर यायचं नाही. आणि तू येतोस बाई माणसाच्या अंगावर ते. ना, किती वेळा सांगितलं? 1000 वेळा सांगितलं नाही. ह्यांच्याकडे बघून ऐकून घेतो. माझ्या नादाला लागायचं नाही तुला. तुला मामा थांब रे. थांबा जरा दोघे. सारखे भांडत बसता आल्यानंतर सारखे एकमेकांच्या समोर. तुम्ही येतात कशाला एकमेकांच्या समोर? आम्हाला काय हाऊस नाही याच्या समोर यायची. आज येतो तोंड घेऊन इकडे मारायला. आता मला काय माहिती होतं ते येणार आहे तिथे? मामा, तुम्हाला पण विचारून येता येत नाही का हो? इतकं कसं गृहीत धरता तुम्ही आम्हाला? अरे बरोबर बोलते ती मामा. विचारून यायचं ना, एक फोन करायचा ना.
मामा नाही नाही. नाही नाही, बरोबर तुमचं बरोबर आहे. नाही, मामा काय आहे तसं ए, बोला. बोललास तू, तुला बोलायचं होतं ते बोललास तू. अरे मामा मी भाचा आहे बरोबर ना. आहे. त्या टेकू नको अजिबात. या मांडीला अजून माझ्या भाच्याचा तुझा वास आहे अजून. हो, तू काय म्हणला? नाही नाही तू काय म्हणाला? अरे आम्हाला परमिशन घेऊन तुझ्या घरात यायचं ना? ठीक आहे. नाही मामा ते ना असं ओघात बोललं नाही पण जे आलं ना ते मनात आलं ना. नाही मामा. नाही होते होते. तुम्ही मुलं आहेत ना, मोठे झाले की सगळं विसरता रे. नाही 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 असं नुसतं नाही 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 म्हणून होणार नाही ना. आता तुझा नवरा आहे ना, एवढा होता. एवढंच कसं असेल मामा. सुनबाई पूर्ण आकृती बघ ना. एवढी दाखवतो तुला मी. तू नुसतं हालता तिकडे बघते. एवढा होता. लहानपणी एवढा होता. असा मानेवर घेऊन फिरायला याला. लोक बघायचे, अरे काय दृश्य आहे, मामा भाता भाता मामा. असा असा मानेला अशी मिठी मारून बसायचा. असा कानाला टेकून झोपायचा. पचकन कानाच्या पाळीवर याचा शेंबूड पडायचा. बस. मामा घाण वाटतंय हो. मला काय कानावर बासुंदी पडल्यावर का वाटायचं? तरी मी सगळं सहन करायचो. का? माझा भाचा. तुला आणि मामाने परमिशन करे. नाही रे नाही, हे ते नाही. अरे मामा मला हे सगळं माहिती आहे पण चार चौघात हे नको ना बोलू. गणित चुकते तुझं. हा? 4 चौघ नाही, ती एकटी 14 जणी आहेत. आता मी तुमच्या बोलण्यात होते. नाही, नाही, मी नाही. तुमच्या बोलण्यात होते. तुझ्यामुळे सुरू झाले सगळं. तुझ्यामुळे मला लागलं घरात या नको. माझ्याशिवाय तुझा पान हलत तुझ्याशी नाही. बोलायची इच्छाच नाही मला. माझ्याशिवाय तुझा पान हलत नाही. तू हात वर करू बोट नको. खाली कर. नाही तर काय करणार आहेस? तू काय करशील? बोट खाली करू तू काय करशील? माझ्याशी बोट कर. जास्त आवाज चढवणार नाही. बघितलं अशा बाहेर तुझ्यासारखे पण लय बघितले. माझा. वर तोंड करून बोलायला कशाला येतो काय माहिती. बघण्याचा कार्यक्रम करा. शाबास सुनबाई. हा बघण्याचा कार्यक्रम बघ. हा. हे माझ्या भाच्याचं घर आहे. हो आहे तुझ्या मामे बहिणीचा म्हणजे माझ्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम इथं होऊ शकतो. होऊ शकतो. हो. बस. हा. मग मला त्या कार्यक्रमात ह्या बाजूचं माझी सुनबाई सोडल्या दुसरं कोणी नको आहे. आम्हाला हौसत नाही तुझ्या अरे पण कार्यक्रमात ती यायची. मामा- ती नाही आणि ही नाही. मला कोणी कुत्र नको आहे. ओ कुत्रा कोणाला बोलतो हो? ए, मारा. ते करा. इकडे. अरे दिसशील असं तरी समोर आहे. तुला नाही कुत्रा बोललो मी. तू चिंबोरी आहेस चिंबोरी. इकडे. मी नाही. तुला बिळात हात घालून चिंबोरी कशी पकडायची दाखवतो. ये ये ना. आम्ही अरे ये रे ये राजा ये. आवा काय करतो? ये ये ए हा वाव म्हणतो माझ्याकडे बघून. वाव नाही. बबडी. वाव ना ए बबडी याला थांबवा. याला पळवा. ए, बबडी ए, नाही नाही बोल. ऐक ना, बबडी, थांब ना. अरे, नको, नको. हे का? वाव. मामा काय करतोय? काय करता मी? तो काय करतो बघ. ए भाऊ नाही. मामा खाली अरे ये प्रिया, याच्या सगळ्या चिट्ट्या वाजल्या. वाप निघाली. अरे हा कुत्र्याला घाबरतो बाय. ये. हो या हो खाली या. एकदा येऊन तर बघा परत याल या. नाही असू दे भाऊ. फक्त लक्षात ठेव हे. हे लक्षात ठेव फक्त. नको दाखवूस, आम्हाला नको दाखवूस. अरे बबडी इकडे बबडी इकडे. हा, ये, मामा ये. घाबरू नको. ये, तो मामा कुत्र्याला घाबरतो. त्याला लहानपणी कुत्रा चावला होता. म्हणून असा वागतो. नाही लहानपणी कुत्रा चावला होता तेव्हा 21 इंजेक्शन घेतलेली ना त्याला घाबरतो. कुठं घेतली होती? काय आता इंजेक्शन बेंबीवर घेतली होती. हिला बेंबी दाखव. दाखव. एकदा दाखवून तर बघ. मग शुद्धीत राहशील काय? का तुझ्या बेंबीत कस्तुरी लपवली आहे? बघ. ए दाखव ना, एकदा दाखवून तर बघ बाबा. काय आहे अर्थ आहे याला? हा तुम्ही सगळ्यांनी मिटिंग घ्या आणि तिला सांगा ती बाई माणूस आहे म्हणून. हे बघ. आता लय बोलला हा? नाही. लय बोल. तिथं आहेस. ए बाबडी जा बरं. नाव काय त्याचं? बबडी कुणी ठेवला नाही. मामीने ठेवलंय, मामीच आहे. किती क्यूट आहे हा. हे पम्या दादा तुझ्याकडे किती मस्त क्यूट कुत्तू आहे. ए बेटा. त्याचे कान ओढू. ए शिवाली बेटा ए मागो. तो बबडी नाव असलं म्हणून काय झालं? कुत्रा आहे तो. दात. दात नव्ह दात बघ दात. चावेल मागो. नाही काय नाही करत. माग थांब तुम्हाला काळजी ए, वाटते. अरे मामा तो नाही चावणार रे. तो भुंकतोय कारण त्याला भूक लागली आहे. हा. ओ, बबडी भुकू लागली.
ए प्रिया जा, त्याला भूक लागली, तू चिकन थंड झालं असेल तर घेऊन ये जा. हा. ए! काय चेष्टा आहे काय? वाव, काय काय बोललास तू? हा, आता काय बोललास तू? त्याला भूक लागली आहे, त्याच्यानंतर काय बोललास? थंड झालं असेल तर घेऊन ये. अबे तू कांसारलायस का रे? त्याच्यामध्ये काय बोललास? चिकन थंड. बस, 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 बस. चिकन म्हणजे चिकन म्हणजे चिकन. आज शनिवार आहे. आपल्या घरात शनिवारचा मांसाहार करीत नाहीत. नाहीच करणारे मांसाहार आपण. वा. बबडीसाठी केलंय चिकन. हा. म्हणजे हा कुत्रा मांसाहारी आहे? कुत्रे काय शाकाहारी असतात? त्याला मेथीची भाजी आणि कोशिंबीर देऊ? हा घरात पाळायचा कुत्रा आहे ना, व मग? याने घरचे नियम पाळले पाहिजेत. ह्याला शनिवारचे पोहे द्या, साबुदाणा खिचडी द्या ना. हो हो दे हा, साबुदाण्याची खिचडी आणि रताळे दे हा त्याला. ते नव्हे तुम्ही द्या. मी काय देऊ? माझा कुत्रा थोडी आहे, तुमचा आहे. हो तुम्हाला वाटतं तुम्ही द्या ना, काय देऊ त्याला? रताळ द्या. हा तुम्ही द्या रताळ. ए, इकडे नाही, नाही, अरे ये. तुला रताळ्यात असा बारीक किस करून देतो ये. इकडे इकडे असं ये ना इथे. मामी मी देऊ काय रे किस? बघ. हा येऊन तर बघ, येऊन तर बघ, ए पम्या, एकदा घेऊन तर बघ किस, परत परत घेशील. हा बारीक किस. मी म्हणतो 1.5 तास मीटिंग घ्याच आणि सांगा हिला ही बाई माणूस आहे कशी बोलते बघ. हा अरे काय होतं, ही बोलून जाते रे आणि अंगावर शहारा माझ्या येतो. आणि दुसरं काय नाही, मामा कंसात स्तब्ध होतो आणि सगळे निग्रह सगळे डळमळायला लागतात रे. आता माझा उपवास आहे आणि ही म्हणते घे काय काय ते. एकदा उपवास सोडून तर बघ, उपवास सोडून बघ. ए कानफाट्या, तुला काय वाटलं? रताळ्याचा किस बोलते मी. काय बोलली ही? कानफाट्या, ही काय बोलली? कानफाट्या. बघ मी कोणाला घाबरत नाही, कळलं ना? मी फक्त देवाला घाबरतो. ओ, हे पम्या, ए पम्या, हा. याला बाहेर काढ. एक तर घरात हा थांबेल नाही तर मी थांबेन. अरे मामा गोड आहे रे तो. काय रुखवातातला आहे? मामा प्रेमळ प्रेमळ आहे रे तो बबडी. अरे मला बघूनच भीती वाटते. तू आते, काय? तो काय करत नाही नाही, इकडे. नाही, अरे अरे ये तो काय आता नाही. खरंच अरे काय तो ये ये नाही रे पम्या. अरे मामा ये रे इकडे. ए बबडी, पकडलाय, मामा आहे आपला. पकडलाय पकडलाय. इकडे ये, इकडे. सावकी, सावकी, सावकी. इकडे इकडे. नाही, आहे, बरोबर आहे. ये इकडे सावकी, इकडे. सावकी. ये बस. बाबा, ए, पायाची नळी परत नाही मिळत आहे. नाही अरे काय. काय नाही काय नाही. ए बबडी, ए बबडी, मामा आहे मामा. मामाच्या इथे, मामाच्या इथे. नाही, नाही, थांब 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 थांब. ए, बरं, नका नका आहेत रे. पचकन परगडी खोलशील. नाही, नाही. नाही मामा. हो तू बोलतोस खरा, प्रेमळ आहे, प्रेमळ मामा, आहे. त्याच्या डोळ्यात बघ, त्याच्या डोळ्यात बघ, प्रेम बघ, डोळ्यात बघ. अबे, तू बोलतोस वेगळं, त्याच्या चेहऱ्यावर वेगळा आहे. तू एकदा बघ. अरे तू एक काम करते, इथे हात लाव, इथे हात लाव. कुठं? हात लाव इथे. नाही नाही नाही. बबडी खाली उतर, हात खाली लाव. उतर. अरे नाही रे. अरे तू हात लाव रे. दादा असं कर ना. ए, नको नको नको. हे बघ, बघ. ए, बोल, बोल. सावकी, सावकी. हाक 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 मार त्याला. बबडी बबडी हा? बबडी. बबडी हा. बबडी बबडी चांगला चांगला. वाव, बबडी आवडतोय हा? बबडी. हा. मामा तुम्ही आवडलात त्याला. होय? शेपटी हलवतोय. काय सांगतेस? आवडल्यावर शेपटी आवडतात, नाही आवडल्यावर सोड ना मामा, आता आवडलायस ना, सोड ना. आवडला आवडला. हाच एक नंबरचा कांसारलेला वाटतो. नाही. आम्ही थांब ना आता. त्याला आवडणार नाही तर काय, त्याचा जात भाऊ वाटत असेल तो. काय बोलली ही काय बोलली? माझ्यावर भुकशील असं मारीन ना वा. तो बोलतो ते कळतं तुला? हा तो कसं बोलतो ते ऐकून घेशील तू बबडी. नाही नाही, पण सुरुवात ही करते ना, प्रत्येक गोष्टी सुरुवात ही करते. माझा काय गरज नसते हिच्याशी भांडायची, कळलं तुला? हो. वाव काय ह्याचं तोंड बघितलं माझं डोकं फिरतं. मग मी बोलणार नाही. काय वा 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 वा. अरे हिच्या नादा लागू नको तू. वाव करत राहशील, फिरत राहशील. अजिबात तिला कळत नाही बाई माणूसांनी काय आहे. हो. तू बोलतोस ते बरोबर. माझ्यावरती लगेच सगळं पील फाडायचं मग. म्हणजे काय अजिबात हे नाही नि उगाच आपलं ते चालू असतं. हा, आता काय सुचलं नाही ना, हे नाही ना ते नाही मग. चल चल. ए बाबू बबडी, तू बिस्किट खातो? बिस्किट आहे, बिस्किट आहे, बिस्किट आहे. माझ्या कुत्र्याला बिस्किट भरवायचं नाही आधीच सांगून ठेवते. हा असू दे ना, त्यात काय होतंय? माझ्या कुत्र्याला बिस्किट भरवायचं नाही आधीच सांगून ठेवते, नाही तर माझ्या डोक्यात. अरे काय झालं? ए, काय झालं?
ए बाय सावकाश घेरी आली हा? घेरी आली ए, हिला घेरेली घेरेली ए ये चक्कर आलं रे, थांब 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 थांब. ए कोणीतरी अरे मला बाई माणसाला असं पकडायची सवय नाही ए पमे हा बबडी पण गेला हे तू सावकी बाय 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 सावकी सावकी नाही तर कोण कोणाला वाचवतो याचा अंदाज नाही जरा उठून बस 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 काय ग घेरी आली घेरी हा कशाने घेरी आली साखर कमी झाली साखर कमी झाली मग जरा गोडीनं वागावं माणसाने समोरचा माणूस गोड असला तर गोडीनं वागेन ना तू गोडीनं बोलून तर मग तुला कळेल किती साखर आहे ती बिस्किट खातेस काय बिस्किट तू बिस्किटाच्या पुढे ठेवतोस होत का रे 2-2 घेऊन फिरतो 48 तास ट्रॅफिक मध्ये अडकावं लागतं अशी ऐकल्यानंतर मी 2-2 पुढे घेऊनच फिरतो होय का? हो अगे भरव मग एखादा घास लय लाडत झाले भरवणारा माणूस असेल तर लाडात या मजा येते मला अंदाज येत ना अजिबात अंदाज येत एखादा घास भरवता ये कशाला घ्या 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 बस काय नीट भरव आहे का? हे घे शाबास हळूहळू खा सगळं आपलंच आहे ती मग चावली मुद्दाम चावलीचा तू मुद्दाम चावलीचा तू काय मग प्रेमाने चावले प्रेमात चावतात अरे प्रेमात फक्त चावतातच त्याशिवाय प्रेम होत नाही चावल्याशिवाय प्रेम होत नाही मग तुझ्यात आणि बबडीच्यात फरक काय आहे तुला काय म्हणायचं मी कुत्री आहे हे बघ आता तू विषय वेगळा घेशील मी काय बोललो काय बोललास? काय बोललो तू आधी काय समजून बोललास? घे काय तू बोललास? कोणता खाल्लं नको तू नाही समजून घे नाही गं. तुला काय म्हणायचं मी कुत्री काय? आहे बबडीत आणि माझ्यात फरक नाही म्हणजे मी कुत्री हे आहे मी बोललो तू बोललास नाही तर मग तुला काढायचे ते अर्थ काढतो मला माहिती होतं आधीपासून अर्थ काय तुझा- बोलतोय तुला का? बस. अर्थ काय तुला बोलतोय? बोलायचं नाही खाल्लं ना तुला लायकीचाच नाही आहेस. कुणाला की जायस कोणाच्या लायकीचाच माणूस नाही तू असं ऐकणार नाही. आयुष्यभर असं एकटा राहिल्यास काय करणार आहे यार, पुन्हा